ती म्हणजे सध्या आपण बघतोय निवडणूक आयोग ही महत्त्वाची पत्रकार परिषद आज घेणार आहे। दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या घोषणा होण्याची ही शक्यता आहे। तर या निवडणुका अर्थातच जानेवारीमध्ये महानगरपालिका निवडणुकांची शक्यता वर्तवलेली आहे। तर दुसरीकडे या संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्याचबरोबरीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका या सुद्धा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, ज्या निवडणुका होणार आहेत टप्प्याटप्प्यामध्ये होतील अशा स्वरूपामध्ये एक बेसिक स्वरूपामध्ये माहिती समोर येते, आपल्यापर्यंत आलेले अपडेट्स काय आणि कशा पद्धतीने तिथल्या राजकीय गोटात चर्चा आहे? नक्कीच आचारसंहिता आज जवळपास हे एवढं निश्चित आहे की आज जर पत्रकार परिषद होणार असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आज घोषणा होणार आहे। आता कोणत्या टप्प्यात होणार तर जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार नगर परिषद आणि नगरपालिका या पहिल्या टप्प्यात निवडणूक होतील, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी होतील आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात महानगरपालिकेचे म्हणजे जानेवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे। मात्र निवडणूक आयोग काय भूमिका स्पष्ट करतं, काय घोषणा करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या तिन्ही गटातील मग नगर परिषद नगरपालिका असू द्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या, या तिन्ही गोष्टींसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केलेली आहे। जवळपास आपण जर बघितलं तर सर्वच पक्षांच्या तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर आढावा बैठका देखील झालेल्या आहे। आढावा बैठकातून सगळ्यांनी स्वबळाचा नारा देखील दिलेला आहे, कारण ऐनवेळेवर महाविकास आघाडी असो की महायुती असो या ठिकाणी जर आपली युती झाली नाही तर आपण कसं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जायचं या सगळ्यांची जवळपास तयारी झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत आज फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे आणि आज काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जी माहिती मिळते किंवा जो अंदाज अभ्यासकांकडून वर्तवला जातोय त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। हा पहिला टप्पा असेल। आता महत्त्वाचा एक मुद्दा असणार आहे की विरोधकांकडून दुबार मत जी नोंदणी आहे त्याचा जो विषय लावून धरला होता आणि त्यांनी हे पण स्पष्ट केलं होतं की हा मुद्दा जर दुबार जी नावं आहेत ती वगळली नाही तर निवडणुका होऊ देणार नाही। त्यामुळे आणि हा नगर परिषद आणि नगरपालिका या दोन्ही निवडणुका ग्रामीण भागातील आहे आणि सर्वाधिक दुबार नावं ही ग्रामीण भागात आहे। त्यामुळे आता विरोधकांची या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही वेळापूर्वी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देखील आपण हा प्रश्न विचारला, पण त्यांनी असं स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही की निवडणुका होऊ देणार किंवा नाही या सगळ्या ज्या त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं। त्यामुळे आता जी माहिती मिळते त्यानुसार या निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येऊन आपली भूमिका स्पष्ट करू शकतात। त्यामुळे एकंदरीत आज 4 वाजेची जी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार।